तर मित्रांनो 19 फेब्रुवारी 1630 जन्म आणि 3 एप्रिल 1680 मृत्यू, फक्त 50 वर्षांचं आयुष्य आहे ना. पण 350 वर्षांनंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून तुमच्या माझ्या समोर हे आयुष्य उभं आहे. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये ते उजळून निघालंय. या आयुष्याची कीर्तिरूपी मशाल अजून सुद्धा पेटलेली आहे आणि अंधारून आलेल्या वाटेवरती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आयुष्य प्रकाशाची वाट निर्माण करताय. कारण हे आयुष्य आम्हाला सांगते तुम्ही नियोजन करा, हे आयुष्य आम्हाला सांगते तुम्ही ध्येय ठरवा, हे आयुष्य आम्हाला सांगते तुम्ही निष्ठा बाळगा, हे आयुष्य आम्हाला सांगते की आई वडिलांच्या स्वप्नांचा ध्यास, हे आयुष्य शिकवतंय आत्मविश्वास, हे आयुष्य सांगते ठेवा धैर्य, आणि हे आयुष्यच आहे की जे आम्हाला सांगते तुम्ही गाजवा शौर्य. म्हणून छत्रपतींच्या पराक्रमी आयुष्यासमोर नतमस्तक होताना त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा लागेल आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो सांगावा लागेल की छत्रपतींच्या नावाचा बेंबीच्या देठापासून आपण जय जयकार करूच, पण त्यांच्या विचारांची वाट सुद्धा धरू. आणि नुसतंच कपाळावरती चंद्रकोर कोरण्यापेक्षा, दाढी वाढून फिरण्यापेक्षा, गाडीवरती बघतोस काय मुजरा करस लावण्यापेक्षा आणि भगवं वादळ असं करण्यापेक्षा अहो छत्रपतींच्या विचारांचंच असं काही वादळ आपण या देशामध्ये निर्माण करू की त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला भगवा सगळीकडे फडकल्याशिवाय राहणार नाही. खरं तर ज्या मातीनं शिवरायांचा पराक्रम पाहिला त्या मातीतल्या लेकरांना आणि पुढच्या पिढ्यांना याची जाण असलीच पाहिजे. आणि मी नेहमी सांगत आलो की 4थीच्या पुस्तकापर्यंत फक्त मर्यादित का? छत्रपतींचा इतिहास हा तर KG to PG पर्यंत आपल्याला शिकवावा लागेल, सांगावा लागेल. आणि ICSE पॅटर्न असू द्या, CBSE पॅटर्न असू द्या, अहो परदेशामध्ये सुद्धा शिवरायांच्या मॅनेजमेंट बद्दल चर्चा केली जात असेल तर तुमची आणि माझी जबाबदारी निश्चित मोठी आहे ना. मला नवनवीन प्रश्न पडतो, मी तुमच्या सगळ्या तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय की तरुण पुढे आत्महत्या कसं काय करू शकतात? या मातीतली तरुण पिढी निराश कशी काय होऊ शकते? डिप्रेशनमध्ये कसं काय जाऊ शकते? छोट्या छोट्या कारणासाठी एवढं महत्त्वाचं आयुष्य डायरेक्ट संपवून टाकायचं. कारण काय? नोकरी मिळत नाही म्हणून, कधी लग्न ठरत नाही म्हणून, कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या, एवढं कमी की काय परीक्षेत नापास झालो म्हणून एवढं महत्त्वाचं आयुष्य डायरेक्ट संपवून टाकायचं? आपण डिप्रेशनमध्ये आहोत. एवढा महत्त्वाचा इतिहास, समृद्ध इतिहास ज्या मातीला लाभला ती पिढी डिप्रेशनच्या गोष्टी करते. माझ्या मित्रांनो, छत्रपती शिवराय पन्हाळगडाच्या वेळामध्ये अडकलेले होते. सिद्धीजवळनं मोठा वेढा पन्हाळगडाला घालून ठेवला होता. मासाहेब जिजाऊ उतार वय झालेलं होतं, पाहत होत्या. आणि तुम्ही डिप्रेशनच्या गोष्टी करताना उतार वयात सुद्धा हातात तलवार घेत घोड्यावरती बसणाऱ्या आणि माझं लेकरू तिकडं पन्हाळगडावरती अडकून पडलंय, आत्ता जाते आणि त्या सिद्ध्याचं मुंडकं घेऊन येते असं ललकारणाऱ्या आई जिजाऊंच्या लेखी डिप्रेशनमध्ये. जीवापाड प्रेम असलेले 23 किल्ले औरंगजेबाला देऊन पुन्हा जिद्दीनं ते किल्ले परत मिळवणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर समजणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार काढणाऱ्या छत्रपतींची पोरं डिप्रेशनमध्ये. अवघ्या 32व्या वर्षी शरीराच्या प्रत्येक भागावरती असंख्य घाव झेलणाऱ्या, मृत्यू समोर दिसणाऱ्या आणि तरीही शरण्य जाणाऱ्या शिवपुत्र शंभूराजांचा आदर्श ज्या पिढी समोर आहे ती पिढी डिप्रेशनमध्ये. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बलाढ्य औरंगजेबाशी 7 वर्ष लढा देणाऱ्या, दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचं गेलं पाणी, रामराणी ताराराणी भद्रकाली कोपली अशी कीर्ती असणाऱ्या ताराराणी बाईसाहेबांच्या लेखी डिप्रेशनच्या गोष्टी करतायत. असं असेल तर याचा अर्थ शिवचरित्राचा ध्यास आम्ही घेतला नाही म्हणून आमच्यात विश्वास निर्माण झाला नाही. त्याकरता छत्रपतींच्या विचारांचा जागर आहे आणि मराठा साम्राज्याची माहिती म्हणून तुम्हाला आणि मला मनामध्ये साठवावी लागेल. त्यातलं अक्षर अक्षर कोरावं लागेल. कोण कुठला एक हिंदी कवी म्हणून गेला कि जीवन में ये अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना और शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पढ़ लेना. याचा अर्थ कधी हताश वाटत असेल, निराश वाटत असेल, सगळ्या आशा आता संपल्या असं वाटत असेल, तेव्हा आशेचा एक किरण म्हणून एक गोष्ट तुमच्या आणि माझ्या समोर उभी राहते, ते म्हणजे शिवचरित्र आहे. आजही ते कित्येकांना उभं करतंय, कित्येकांना प्रेरणा देतंय. आणि महाराज जेव्हा होते तेव्हाही त्यांनी कित्येकांना उभं केलं, लढायला लावलं. आणि एका वाक्यात सांगू तुम्हाला काय दिलं? स्वप्न पाहण्याचं धाडस दिलं. स्वप्न सुद्धा कोणी पाहायला तयार नव्हतं की आपण हे करू शकतो, आपल्याकडे होऊ शकतं. एक तरुण महाराजांना भेटायला आला. तरुणाचं नाव छत्रसाल बुंदेला. हा छत्रसाल बुंदेला म्हणजे औरंगजेबाचे सरदार असलेल्या चंपतराय बुंदेलांचा पुत्र. हे बुंदेला, चंपतराय बुंदेला हे सरदार होते औरंगजेबाचे. पण त्या औरंगजेबानं चंपतराय बुंदेलांनाही मारलं. त्याच्यामुळे त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. सगळं संपलं होतं छत्रसाल बुंदेलाचं. काय राहिलं होतं शिल्लक? पण तरी सुद्धा छत्रसाल बुंदेला शेवटी काय करत होता? औरंगजेबाची चाकरी करत होता. पण राहून ते वाटत होतं ना, अरे ज्यांना आपल्या आई वडिलांना मारलं, ज्याच्यामुळे आपलं सगळं समाप्त झालं, त्याचीच आपण गुलामगिरी करतोय. आणि तिकडे तो सह्याद्रीचा राजा स्वराज्य निर्माण करतोय. आपण हे जर करू शकत नसू तर आपण त्या राजाला भेटलं पाहिजे असा विचार करत छत्रसाल बुंदेला महाराष्ट्रात महाराजांना भेटायला आले. भेटले. महाराजांना म्हणतायत, महाराज तुमच्यासोबत मला काम करायचं आहे. छत्रपती म्हटले, छत्रसाल तुमच्यासारखा वीर योद्धा जर महाराज स्वराज्यात आला तर माझी ताकद वाढेल, पण तुम्ही इकडं काम कशाला करता? छत्रसाल म्हटले, मग काय करू महाराज?
छत्रपती म्हणतात, अरे जे मी महाराष्ट्रात केलं ते तुम्ही तिकडे बुंदेलखंडात करा ना, आपलं राज्य निर्माण करा, स्वराज्य निर्माण करा. आणि त्या क्षणी छत्रसाल म्हणतात, महाराज मग मला युद्ध साहित्य द्या, मला सैन्य द्या. छत्रपती म्हटले, अरे मला कोणी सैन्य दिलं, मला कोणी युद्ध साहित्य दिलं, काय होतं माझ्याकडे? या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून साधारण माणसं मला येऊन मिळाली, त्यांनी मला साथ दिली, माझ्या आईवडिलांनी मला आशीर्वाद दिला आणि सामान्य लोकांनी मिळून असामान्य असं कार्य आम्ही करून दाखवलं आणि हे स्वराज्य उभं राहिलं. छत्रसाल तुम्ही तेच करा, फक्त मनात आणा, रणात तुमचा पराभव कधीच होणार नाही. आणि काय प्रेरणा आहे छत्रपतींची? या छत्रसाल बुंदेलांनी बुंदेलखंडात जाऊन लढाच उभारला, लढला, भिडला आणि बुंदेलखंड स्वतंत्र झाला. प्रेरणा होती शिवरायांची. कित्येकांना उभं केलं, कित्येकांना लढायला लावलं आणि या मातीत सुद्धा तेच करा. म्हणून स्वतः सुरुवात करावी लागते. स्वतः सुरुवात न करता दुसऱ्याची फक्त मदत मागणाऱ्याला माझ्या मित्रांनो कधीच मदत मिळत नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही गाडीनं चाललो होतो, मध्येच गाडी बंद पडली. काही केलं, गाडी सुरू आम्ही गाडीची काच खाली करी. एकाला म्हटलं, अहो जरा मदत, गाडी ढकलता का मागून, धक्का मारता का? तो काही तयार झाला नाही. परत एकाला आवाज दिला, अहो जरा धक्का मारता का? तोही काही तयार झाला नाही. तिसऱ्याला म्हटलं, तोही काही तयार झाला नाही. म्हटलं काय जमाना आलाय राव, लोक एक दुसऱ्याची मदत करणं विसरून गेले. शेवटी नाईलाजानं मी गाडीच्या खाली उतरलो आणि एकट्यानं गाडीला धक्का मारायला सुरुवात केला. आणि मित्रांनो, मला एकट्याला गाडीला धक्का मारताना पाहून एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 लोक आले आणि ते माझ्यासोबत गाडीला धक्का मारायला लागले. लोक सोबत येतात, मदत करतात. सुरुवात तुम्हाला करावी लागते. आणि महाराजांनी केली ना सुरुवात, महाराजांनी सुरुवात केली. मराठ्यांचं अस्तित्व जाणवत कुठे होतं, पण या मराठी मुलखावरती सगळ्यांचा डोळा मात्र होता. कारण काय? आपल्याकडे मुंबई आहे, आपल्याकडे समुद्र आहे, आपल्याकडे बंदर आहे, आपल्याकडे सगळा व्यापार आहे. भांडणं कोणाची चालू होती? मोगलांची आणि आदिलशाहीची. लढतात कोण आहेत? मराठे. मरतात कोण आहेत? मराठे. आणि फायदा कोणाचा? एकतर मुघलांचा, नाहीतर आदिलशहाचा. छत्रपती म्हणाले, अरे लढतो आपण, मरतो आपण आणि फायदा त्यांचा? आता चालणार नाही. आता आपल्यासाठी लढायचं आहे, आपल्यासाठी मरायचं आहे आणि आपलं राज्य निर्माण करायचंय. ते म्हणजे स्वराज्य. स्वराज्य म्हणजे छत्रपतींचं नाही. छत्रपती म्हटले, स्वराज्य म्हणजे तुमचं आहे, स्वराज्य म्हणजे आपलं आहे, स्वराज्य म्हणजे लोकांचं राज्य आहे. आणि म्हणून तर माझ्या मित्रांनो, औरंगजेबाला हे राज्य पाहिजे होतं. महाराजांचं आणि मराठ्यांच्या राज्याचं मोठे पण कशात आहे की महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा 27 वर्ष औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी इथल्या मराठ्यांनी लढा दिलाय. औरंगजेबानं लढाया मागून लढाया जिंकल्या असतील, पण तो कुठलंही मोठं युद्ध जिंकू शकला नाही. त्यानं विजया मागून विजय मिळवले असतील, पण तो इथल्या मराठ्यांना पराभूत करू शकला नाही. कारण कोणी राजा असो अथवा नसो, नेता असो अथवा नसो, हे माझं राज्य आहे, ते मला टिकवलं पाहिजे, मला सांभाळलं पाहिजे या जिद्दीने आणि आपलेपणाने सगळ्या भारताच्या इतिहासामध्ये जनता एकदाच लढली आहे, ती महाराजांच्या राज्यासाठी, स्वराज्यासाठी. कारण ते जनतेचं राज्य होतं. तानाजी पाहतो विघ्न आणि टाळतो मुलाचे लग्न. हे कुठून येते सगळे? हे कुठून येते सगळे? ही गोष्ट आहे साधी. रयतेसाठी फक्त ही रायगडाची गादी, ही रायगडाची गादी रयतेसाठी होती, म्हणून रयतेला हे राज्य आपलं वाटत होतं. इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी फिलिप मॅसन, त्याचं नाव, तो भारतामध्ये आल्याला त्याला प्रश्न पडला, एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या, आमच्या लोकांनी या देशावरती एवढं वर्ष राज्य कसं काय केलं? त्याला प्रश्न पडला. त्याने जेव्हा अभ्यास केला त्यावेळी तो म्हणतो की 3च राजांनी मला सगळ्यात जास्त प्रभावित केलं. 3 नंबरला अकबर आहे, 2 नंबरला शिखांचा राजा रणजित सिंग आहे आणि 1 नंबरला छत्रपती शिवाजी महाराज आहे. बरं, 1 नंबरला छत्रपती शिवाजी महाराज का? त्याचं उत्तर एकदा ऐका. तो म्हणतो, सैन्य हे पोटावरती चालतं, या देशातल्या एकाच राजाला कळालं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि राष्ट्रवाद काय असतो, देशासाठी लढणं काय असतं, देशासाठी मरणं काय असतं, हे सुद्धा या देशातल्या एकाच राजाला कळालं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि अजून काही वर्ष छत्रपती जगले असते तर आम्हाला इथं राज्य करण्याची संधी कधीच मिळाली नसती. आणि या राजाला इथली जनता विसरली, म्हणून ती गुलामगिरी केली, म्हणून आम्ही ती इतके वर्ष राज्य केलं. इंग्रजांनी सुद्धा ओळखलं होतं छत्रपतींना आणि छत्रपतींनी ओळखलं होतं इंग्रजांना. जिथं औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान त्या औरंगजेबाला म्हणतोय, औरंगजेबा, हे इंग्रज काही मला साधे वाटत नाहीये, यांच्याकडे जरा लक्ष दे. व्यापार करायला आलेत हे असं सांगतात जरूर, पण त्यांचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, त्यांचे वेगळेच कारनामे सुरू असतात, जरा लक्ष दे. औरंगजेब म्हणतोय, तू गप रे, तुला काय कळतंय? ये अंग्रेज मतलब की झाड़ की पत्ती है. एक बड़ी भैंस होती है ना, उस बड़ी भैंस पर जैसी मक्खियाँ बैठी होती है, उन मक्खियों की तरह ये अंग्रेज है. भैंस जरा सी भी हिली तो मक्खियाँ उड़ जाएंगी, वैसे अंग्रेज उड़ जाएंगे. छत्रपती म्हटले, नाही, इंग्रज फक्त व्यापार करायला आलेले नाही आहेत, त्यांचा या भूमीवरती डोळा आहे, त्यांना ही भूमी घ्यायची आहे. हे भूपती असलेल्या छत्रपतींनाच कळू शकतं आणि त्यांनाच ते कळालं. पुढे इंग्रजांनी काय केलं, इतिहास तुमच्या समोर आहे आणि इतिहास माझ्या समोर आहे. छत्रपतींचं स्मरण करायचं ते याच्यासाठी की केवढा मोठा महान होता माझा राजा. आणि इतकंच नाही, अहो, स्त्रियांचा अपमान मी खपवून घेणार नाही, वयाच्या 15व्या वर्षीच छत्रपतींनी स्पष्ट केलं ना. राजाच्या पाटलानं बदमल केल्याची बातमी शिवरायांच्या फक्त कानावर आली
एका स्त्रीचा अपमान जबाबदार पाटल्यासारख्या अधिकाऱ्यानं करावा. छत्रपती म्हटले, कोपरापासून दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडायचे. हातपाय तुटले आणि अन्यायाचा निवाडा झाला. मित्रांनो, उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायच असतो याची जाणीव छत्रपतींना होती. म्हणून तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं देत नाही बसले. जागच्या जागी तिथल्या तिथे निवाडा केला. हा परिणाम होता जिजाऊंच्या संस्कारांचा आणि महाराजांच्या निष्कलंक चारित्र्याचा. जिजाऊ म्हटल्या, राजे, तुमचा अभिमान आम्हाला याच्यासाठी आहे की तुम्ही स्त्री नाचवणारे राजे नाही आहात, तुम्ही स्त्री वाचवणारे राजे आहात, म्हणून तुमचा अभिमान आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की केव्हाही कुठेही कोणाबरोबरही, घरी असू द्या नाहीतर कामाच्या ठिकाणी असू द्या, एकटे असा किंवा कोणाबरोबरही असा, जे काही तुम्ही करत असाल ते करत असताना आपण करतो ही योग्य आहे का असा विचार जर तुमच्या मनात आला तर एकच प्रश्न फक्त स्वतःला विचारा, एकच, की मी जे आत्ता करतोय ते माझ्या आईनं बघितलं तर तिचा अभिमान वाटेल का तिची मान शर्मेनं खाली जाईल. या प्रश्नाचं उत्तर ठरवेल की आपण जे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे. जिजाऊंना आपल्या पुत्राचा अभिमान वाटला तो याच्यासाठी. खरं तर सगळेच शौर्य गाजवणारे काही चारित्र्यवान असतात असं नाही आहे आणि सगळेच चारित्र्यवान काही शौर्य गाजवतात असंही नाही आहे. पण छत्रपतींचं वेगळेपण काय आहे? शौर्यही गाजवलं आहे आणि चारित्र्यही टिकवलं आहे. म्हणून जिजाऊ म्हणतात की तुमचा अभिमान आहे. सुनंदा शेळकेंनी काय सुंदर ओळी लिहिल्या आहेत की अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या छत्रपतीची मी आई आहे. छत्रपतींसारखा पुत्र ही आईच देऊ शकते, आईचं महत्व आहे. म्हणून बाईच्या आणि आईच्या कर्तृत्वाला मी का कमी लेखतो? अलीकडे आमच्याकडे एक नवीन फॅड आलेलं आहे, बाईच्या कर्तृत्वाला उगाच प्रश्नचिन्ह उपस्थित करता आणि काही वेगळं केलं का लोक म्हणतात, साहेब म्हणजे कालच्या बाईचा पदर डोक्यावरती होता, आजच्या बाईचा पदर खांद्यावरती आला, उद्याच्या बाईचा पदर कुठे असेल? लोक म्हणतात. त्यांना सांगा की कालच्या बाईचा पदर डोक्यावरती होता, आजच्या बाईचा पदर खांद्यावरती आला, उद्याच्या बाईचा पदर कुठे असेल मला माहिती नाही, पण बाईचा पदर कुठेही असला तरी प्रत्येक पुरुषाला पदराखाली घेणारी बाईच असते. त्यांना सांगा, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे देशामध्ये शिवचरित्र जर मनापासून वाचलं गेलं तर बलात्कार नावाचा शब्द आपल्याला ऐकायला मिळणार नाही. फक्त भाऊबीजेला आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेणाऱ्या आणि भाऊबीजेला वळून घेणाऱ्या आणि रक्षाबंधनाला राखी बांधून घेणाऱ्या प्रत्येक भावानं कॅडबरीचं गिफ्ट, सोनं चांदी, घड्याळ एक वेळ बहिणीला देता आलं नाही तर देऊ नका. बहीण काही तुम्हाला त्याच्यासाठी ओळखत नाही आणि त्याच्यासाठी राखी बांधत नाही. पण आपल्या बहिणीला एक शब्द नक्की द्या की उद्या जर तुझ्यावर कोणी वाईट नजर टाकली, हे जसं मी खपवून घेणार नाही तसंच माझ्या इतर सगळ्या बहिणींवर कोणी वाईट नजर टाकली ते सुद्धा मी खपवून घेणार नाही. कारण मी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसदार आहे. मी जय जिजाऊ म्हणतो, मी जय शिवराय म्हणतो, हे आपण सांगितलं पाहिजे. पण छत्रपतींच्या या गोष्टी तर आपण स्मरणात ठेवल्या पाहिजे ना. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, त्याला फाडला, आपल्याला माहिती आहे, पण त्याला भेटायला जाण्याआधी नेमकं घडलं काय आणि मारल्यानंतर घडलं काय हे सांगणं महत्वाचं आहे. प्रचंड अस्वस्थतेत होते. सईबाईंचं निधन झालेलं होतं. लहानगे शंभूराजे 2 वर्षाचे, आईचं डोक्यावरचं छत्र हरपलंय आणि एका आईचा पोरगा बलाढ्य अफजल खानाशी सामना करायला जातोय आणि त्या आईला आपल्या लेकराच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता दिसते आणि त्या आई जिजाऊ आपल्या लेकराला म्हणतायत, राजे आम्हाला माहितीये की तुम्हाला स्वराज्याची चिंता आहे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं, उद्या तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर लहानग्या शंभूराजांना गादीवरती बसवेन आणि सगळा राज्यकारभार मी हातामध्ये घेईन असं ती आई आपल्या लेकराला सांगते. काय काहीच असणार जिजाऊंचं. हे उपकार आम्ही कसे फेडणार आहोत? आणि आईचे आशीर्वाद होते आणि राजे निघाले. अभी जिंदा है बा मेरी, मुझे कुछ भी नहीं होगा, मैं जब भी घर से निकलता हूँ दुआएं साथ चलती है. या आईचा आशीर्वाद होता. म्हणून जिथं या सगळ्या शहांना वाटत होतं की शिवाजी महाराजांचा खेळ संपला, काय राहिलंय आता, अफजल खान का सोडणार आहे? 29 वर्षाच्या शिवाजी महाराजांचा अफजल खानासमोर काय निभाव लागणार आहे? पोर्तुगीज म्हणतायत सगळं संपलं, फ्रेंच म्हणतायत काय खरंय, इंग्रज म्हणतायत ओव्हर, मोगल म्हणतायत हो गया. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, मोगल, आदिलशाही सगळ्यांना वाटत होतं की शिवाजी महाराजांचा पराभव होणार, अफजल खान संपवणार. खुद्द अफजल खानाला वाटत होतं अरे किती वेळ लागणार आहे, आत्ता मारतो याला. मग सगळीकडे माझाच डंका आणि याच अति आत्मविश्वासानं तो आला आणि काय पाहिलं इतिहासानं, सगळ्या मातब्बरांचे खाडकन डोळे उघडले आणि तिकडे दिल्लीला हादरे बसले. 29 वर्ष वय असलेल्या शिवाजी महाराजांनी बलाढ्य अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला भाग पाडलं आणि याच मातीत त्याला गाडलं. हा मोठा इतिहास आहे. पण हे झाल्यानंतर सुद्धा महाराजांनी झोपून जरा आराम करू नये का? गादीवर आराम करू नये, झोपू नये? पण मी का म्हणतोय की छत्रपतींचे केवढे उपकार आहेत. कान्होजी जयदेव म्हणतायत महाराज जरा आराम करा, झोपा. आपले काही लोक विजय साजरा करायचा म्हणतायत, विजयोत्सव करूया. पण छत्रपतींचे शब्द आहेत ते आपल्याला करता येणार नाही. काळ तुमच्यावर असेल, काळ माझ्यावर असेल. कारण मराठ्यांच्या महायुद्धाची ही सुरुवात आहे असं समजा. आणि राजे निघाले. वर्धनगड घेतला, वसंतगड घेतला, मच्छिंद्रगड, वंदनगड, चंदनगड करत 28 नोव्हेंबर 1659 पन्हाळा महाराजांनी ताब्यात घेतला. हे केवढं अद्भुत आहे, काय वर्णन करायचं आपण याचं. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला मारलं आणि 28 नोव्हेंबर 1659 पन्हाळा ताब्यात घेतला.
अविश्रांत सतत कार्यरत, आयुष्याचा एक क्षणही मला वाया घालवायचा नाहीये, कारण मी जे स्वप्न पाहिलंय ते सोपं नाहीये. असं नाही की ते स्वप्न कोणाला पडलं नसेल, अनेकांनी प्रयत्न केला असेल, त्यांनी तलवारी उचलल्या असतील, पण त्यांनाही जे शक्य झालं नाही ते मला करायचंय. मला उभं राहायचंय, मला उभं करायचंय आणि या डोळ्यांनी मला मराठ्यांचं राज्य पाहायचंय. म्हणून सगळ्या सुखांचा त्याग करावा लागला आणि तो केला. म्हणून मी नेहमी सांगतो की शस्त्राचा वारसा, आपण काय बोलतो, शस्त्राचा वारसा आता सोडून द्या. आता शस्त्राचा वारसा घेण्याची गरज नाहीये, पण आता बुद्धीचा वारसा घ्यायचा आहे. परमानंदानं शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला आणि काय सुंदर शब्द वापरला छत्रपतींबद्दल. अनल्पधी शिवराय, अनल्पधी शिवराय. धी म्हणजे बुद्धी, अल्प नाही अनल्प, अफाट बुद्धी सामर्थ्यानं छत्रपती लढले. म्हणून खरं तर अफजल खान प्रतापगडाला महाराजांना भेटायला यायला तयार होणं, यातच महाराजांचा अर्धा विजय, त्यातच यश आहे. जो लढाईचं कुठं हे ठरवतो, लढाईचं मैदान स्वतः निवडतो, त्यात योद्ध्याचं कौशल्य असतं. महाराजांनी लढाईचं मैदान ठरवलं की मला लढायचं कुठे आहे. त्यानं खूपदा प्रयत्न केला की महाराजांना प्रतापगडावरनं बाहेर काढायचं, आपल्याकडे बोलवायचं, पण महाराज शांत होते. संयमी नेतृत्व कशाला म्हणतात? छत्रपतींचं वेगळेपण काय आहे ते अजिबात विचलित होत नाही. घाबरले असं दाखवलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवलं. एक गोष्ट रिपीट छत्रपतींनी आपल्या आयुष्यात परत कधीच केली नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी केल्या, वेगवेगळं नियोजन केलं. जिथं बोलवता येणं शक्य आहे तिथं बोलवलं आणि जिथं जावं लागेल तिथं स्वतः गेले. तिथं जावं लागेल स्वतः गेले, म्हणजेच अफजल खानाला बोलवून मारला आणि शाहिस्ते खानाची बोटं जाऊन छाटली. हे वेगळेपण, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर मला वेळेची मर्यादा आहे, थोडक्यात आता आटोपतो. मला माहिती आहे की आपल्या साहेबांना सुद्धा ऐकायचं आहे, त्यामुळे खरं तर शिवचरित्राबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इतकंच सांगतो, खरं तर एक वेळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली तरी चालतील, पण आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी नेहमी सांगतो, शिवभूषण ग्रंथ आपण वाचला असेल, त्यामध्ये कवी भूषणानं शिवराज भूषण ग्रंथ लिहिला. त्या भूषणानं महाराजांबद्दल खूप काही लिहून ठेवलं. इंद्रजिमी जंपवर बाळबजू अंबपर आपण ऐकतो, हे सगळं छत्रपतींबद्दल त्यांनी लिहून ठेवलं. इतकं गुणगान गायलं छत्रपतींचं. आणि मग जेव्हा तो उत्तर भारतामध्ये परत गेला त्यावेळेस औरंगजेब बनतोय, अरे भूषणा फार तुझी लेखणी चालते, फार तू गौरव करतो, जरा माझ्याबद्दल काहीतरी लिही, माझा गौरव कर, माझं कौतुक कर. मग भूषण म्हटला, भूषणानं औरंगजेबाला घाबरणाऱ्या सगळ्या राजांना एकेका फुलाचं नाव दिलं, एकेका फुलाची उपमा दिली. एका राजाला गुलाबाचं फूल बनतोय, एका राजाला कमळाचं फूल बनतोय, एका राजाला केतकीचं फूल बनतोय, एका राजाला चमेलीचं फूल बनतोय. औरंगजेब म्हटला, अरे भूषणा मग मी कोण आहे? भूषण म्हटलं, अली औरंगजेब. औरंगजेबा तू अली आहेस? अली म्हणजे भोंगा. भोंगा जसा या सगळ्या फुलांकडनं रस घेतो, तसं तो या सगळ्या राजांकडनं टॅक्स घेतो, कर घेतो. म्हणून हे सगळे राजे तुला घाबरून असतात, दबून असतात. औरंगजेब खुश झाला. औरंगजेब म्हटला, वा भूषणा काय लिहिलंय? लगेच औरंगजेब म्हटला, अरे भूषणा पण तू शिवाजी राजाबद्दल काही बोलला नाहीस, तो कुठलं फुल आहे त्याच्याबद्दल जरा सांग. आणि मग भूषण काय म्हटला, या सभागृहानं ऐकावं. भूषण म्हटला, सबही को रसले के बैठी न सखत है, अली औरंगजेब चंपा शिवराज है. शिवाजी राजा चाफ्याचं फुल आहे. भोंगा सगळ्या फुलांच्या जवळ जातो, चाफ्याच्या फुलाजवळ जात नाही. तसा औरंगजेब शिवाजी महाराजांच्या वाट्याला जात नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शेवटी जाताना इतकंच म्हणतो की खरं तर सगळे म्हणतात की महाराजांकडे काहीतरी दैवी शक्ती होती म्हणून त्यांना यश मिळत गेलं, असे जे म्हणतात त्यांना छत्रपतींचे कष्ट दिसलेच नाहीत, त्यांना छत्रपतींचे लढणं दिसलं नाही, त्यांना मावळ्यांचं मरणं दिसलं नाही. आई भवानीवरती महाराजांची श्रद्धा होती, पण लढायला छत्रपतींनाच जावं लागलं, मरायला मावळ्यांनाच जावं लागलं. तेव्हा आई भवानीनं आशीर्वाद दिला. खरं तर मंदिराला फेऱ्या मारून आणि मारुतीला पावशेर पेढे चढून परीक्षेत तुक्का लागत नसतो आणि पेपर सोपा येत नसतो. अफजल खानाचा पेपर अवघडच होता, पण छत्रपतींनी आपल्या बुद्धिचातुर्यानं तो सोपा केला. आणि आग्र्याहून सुटकेचा पेपर तर असाध्य होता, पण असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, हा मंत्र शिवरायांकडे होता, म्हणून हे साध्य झालं. म्हणून मित्रांनो, शॉर्टकट नसतो. आणि छत्रपतींचे चरित्र वाचत असताना शॉर्टकटला थारा नाही. लोक म्हणतात मला, तुम्ही बोलतात फिरतात, भाषण देत फिरता इकडे तिकडं, फरक पडतो का हो? मी म्हटलं, बोलता बोलता माझ्यामध्ये जरी फरक पडला तरी खूप मोठी गोष्ट आहे. एक फरक पडेल आणि तो फरक पडावा यासाठी आपल्याला कार्यरत राहायचं आहे. मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, चिड़िया चहकती है तो फर्क पड़ता है, आदमी अकेले लड़ता है तो भी फर्क पड़ता है, यहाँ तक कि कहने से भी आप में और दूसरों में फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लगते हैं कि हाँ फर्क पड़ता है.